तर चला मोरब्याला आपण पोचलोय। हळद कशा प्रकारे होते आणि कशा प्रकारे इतर सर्व लोक त्या आनंदामध्ये मिसळतात हे सर्व तुम्हाला आजच्या पुढे आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। तर इकडे बघू शकता आपले नवरदेव आहेत प्रणवदा। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला माहितीच पडलं असेल, आपण चाललोय गावाला हल्दीसाठी, प्रणवदा आणि अश्विनीताईच्या लग्नासाठी। नाक्यापर्यंत दादा सोडायला आलेला। सकाळचे 7 वाजलेत आणि आपण ठाण्याच्या पुढे आलोय। सकाळचे 8 वाजलेत आणि आपण पनवेलमध्ये आहोत। मित्रांनो, तुम्हाला आम्ही मुंबईवरून गावचा प्रवास सतत का दाखवत असतो, तर प्रत्येक प्रवास हा वेगळा असतो। त्या प्रवासातल्या आठवणी वेगळ्या असतात। ह्या प्रवासामध्ये भेटलेली अनोळखी माणसं ती आपली होऊन जातात। 11 वाजलेत आणि आपण माणगावमध्ये आहोत आणि वरून इतकी गरमी आहे, बापरे। तर चला मोरब्याला आपण पोचलोय। मोरबापासून आपल्याला अर्धा तास लागेल गावी पोचायला। तर गाडी डोंगरुली या गावात थांबले। हा डोंगरुली गावचं मंदिर आणि हे डोंगरुली गाव, आणि काही प्रवासी उतरणार आहेत डोंगरुली गावचे। गरमीची खूप उष्णता असल्यामुळे मसल्यामध्ये काही थांबलं नाही आणि तसंच लवकर पटापट घरी आलो आणि घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता आलो आहे तुमच्यासमोर। तर मित्रांनो, आजचा हा जो संपूर्ण व्हिडिओ आहे, मुंबईवरून आपण गावाला आलो आहे आणि आज प्रणवदाची आणि अश्विनीताईची आज हळद आहे आणि ह्याच्या पुढे तुम्हाला जो कोकणातील पारंपरिक हळदी समारंभ, हळद कशा प्रकारे होते आणि कशा प्रकारे इतर सर्व लोक त्या आनंदामध्ये मिसळतात हे सर्व तुम्हाला आजच्या पुढे आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। तर चला कोकणातली हळद आपण पाहूयात। तर चला। इकडे बघू शकता मित्रांनो, बँजो पार्टीचं काही साहित्य इकडे आहेत आणि छान वाटतं। आपल्या ओटीवर काही साहित्य ठेवल्यानंतर जर कोणतेही कार्य असेल आणि काही साहित्य आपल्या जर ओटीवर ठेवलं तर आपल्याही देखील छान वाटतं। आताच तुम्ही नवरीचा मंडप बघितला असाल, तर आता आपण नवऱ्याच्या घरी आलोय। हा नवऱ्याचं घर आणि इकडे समोर नवऱ्याचा मंडप। नवरदेवाला सुद्धा भेटायचं आहे, तर चला नवरदेवाला भेटून घेऊयात। इकडे आपला नवरदेव प्रणवदा। हळद चालू आहे आतमध्ये। नवऱ्याला भेटलो वगैरे आणि थोडीशी गंमत मस्ती वगैरे झाली आणि चाललोय आता खेळायला। तर मित्रांनो, संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आपण खेळून आलेलो आहे घरी। फ्रेश वगैरे झालं आणि नवरा आणि नवरी करून आपल्याला आमंत्रण आहे जेवणाचा। तर चला नवरा आणि नवरीला भेट देऊयात, फोटो वगैरे काढूयात आणि जेवायला बसूयात। तर एवढा मोठा घर उपाध्यक्ष वाघाचे तुम्ही सांगते घेऊन सर्व
नवऱ्याच्या घरी जेवायला आलोय आपण आणि हो तुम्ही सुद्धा जेवायला या. भात पण चिकनवाला व्हेजवाला नाही. भात तर वेगळीच असेल ना. नाही चिकनवाला. आमचा पण घेतो. हे स्लोपुला काय बघतो जेव. हे जाऊ दे कोण नव्हता. ये होता है एक आइसोलेटेड मॉलिक्यूल. मित्रांनो असा होता हा आजचा संपूर्ण हल्दीचा व्लॉग. ॲक्च्युली कसं आहे माहीत आहे, आपण म्हसल्यामध्ये 11 वाजता उतरलो आणि म्हसल्यामध्ये थोडीशी कामं होते. 1 तास म्हसल्यामध्ये गेला, थोडीशी कामं होते आणि 1 वाजता आपण घरी पोचलो आणि घरी फ्रेश होता आपल्याला 2 वाजले आणि रात्री हळद 1:30-2 वाजेपर्यंत होती आणि पूर्ण हल्दीने अंग शरीर माखलेलं. नदीवर थोडे आंघोळ वगैरे केली आणि 2:30 वाजता आपण घरी झोपलो. तर असा होता आजचा संपूर्ण हल्दीचा व्हिडिओ. कोकणातील पारंपरिक हळद कशा प्रकारे होते तर हा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल. गावातली लोक एकजुटीने कशी येतात आणि तो समारंभ कशा पद्धतीने पार पाडला जातो हा तुम्ही सर्व आजच्या व्हिडिओमध्ये बघितला असालच. सध्या आपण कोकणातच आहोत आणि कोकणातील गावाकडच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत आता येतच राहतील. आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू लवकरच अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, आनंदित राहा. धन्यवाद.